बातमी आता सांगलीतनं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेकडनं कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीनं संचालकांना देण्यात आलेलं कर्ज माफी आणि गैरकारभारामुळे नोटीस बजावण्यात आली आहे। आता या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील खातेदारांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे। चुकीच्या पद्धतीनं आरबीआय कडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। रिझर्व्ह बँकेकडनं ही नोटीस बजावण्यात आली आहे। संचालकांना दिलेल्या कर्जामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील खातेदारांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेनं कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। दिलेली कर्जमाफी याबाबत बँकेकडून उत्तर मागवण्यात आली आहे। संदर्भातला अहवाल नाबार्डने आरबीआयकडे पाठवला होता। नाबार्डने जो वैधानिक आर्थिक स्थितीचा अहवाल 31 मार्च 2025चा आरबीआयला दिला, या आरबीआयकडे दिलेल्या अहवालामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत आणि म्हणून आरबीआयने 24 जून 2026ला एक कारणे दाखवा नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला काढलेला आहे। कलम 35 ए, कलम 46, कलम 47 ए या कलमांतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती गंभीर बाबी आरबीआयने समोर आणलेल्या आहेत।